प्रोसेसला येऊ दे घ्या काय नवीन हे आपलं आणि भारताचा माल आहे म्हणून हे सांगतो. कुठं अन्न प्रशासन इतकी सांगत आहे अन्न आणि औषध प्रशासन कुठं याचं चेकिंग कुठं आहे कुठं बिल आहे ते काय काय सगळं दाखवा. ह्यो अफगाणिस्तानचा बेदाना आहे की आत्ता इथं काय नाव स्टोरेज राधिका कोल्ड स्टोरेज तासगाव वासुदेव राहुल बापनाचं स्टोरेज आहे यांचा भाऊ रवी बापना ना तुम्ही तिथं ह्यो अफगाणिस्तानचा बेदाना आणि ह्यो बेदाना दिलाय कोणी सांगतो तुम्हाला ओमर साहिल लिमिटेड आणि इम्पोर्टेड बाय कोहली ॲग्रो इंडिया आणि हां त्याच्यावर घे मी सगळा फोटोत घे हां ही कोहली ॲग्रो इंडिया तो बेदाना इथं ह्या दर्जाचा आणून हे बेदाना शॅम्पल घे रोहित शॅम्पल घे ही सगळी चालू आहे का रे गप्पा चालू ही सगळी कागद घे रे तो बेदाना खाण्याचा आहे नाही का तो माझी विनंती आहे आलं का अध्यक्ष अन्न आणि औषध प्रशासनाला बेदाना आपण पडतो अध्यक्ष बरोबर आणि कलेक्टर साहेबांनी ही स्टोरेज सगळी सील केली पाहिजे 2 दिवसात नाही बॉक्सच ठेवायची ना बॉक्स आणि ही इथं 1 वर्ष बेदाना जर कमी केला तर ह्याला लगे मुंग्या आल्या त्या की बेदाना आयात करून इथं सांगितलं होतं मोर्चा की बेदाना तुम्ही परदेशातल्या बेदानाला तुम्ही मदत करून इथं जो आयात झालेला बेदाण्याला तुम्ही खरा देऊ नका. सांगलीचा शेतकऱ्याचा ह्या व्यापाऱ्यांचा धाव चालू आहे की बेदाण्याला भाव पाडायचं त्यानं द्राक्षाचा भाव पडायला लागले आणि हा सगळा बेदाना माननीय कलेक्टर साहेबांनी सगळ्या कोल्ड स्टोरेजचा इथं धाड टाकून अन्न औषध प्रशासन पोलीस प्रशासनानं हे बेदाना सगळा जप्त करावा. आम्ही द्राक्ष संघाची सगळी लोक इथं आलेलो आहे संचालक बोर्ड आमचा ह्या बेदाण्याचा एवढं ही बाहेरचं आणून लोकांना खाऊ घालायला खरंच भारतात बेदाना जरा कमी उत्पादन झालं आहे म्हणून आयात केलाच पाहिजे लोकांनी खाल्लाच पाहिजे नाही खाल्ला लोक चक्करून पडले आजारी पडायला लागले असं काय घडलं काय एखाद्या वर्षी कधी झालं म्हणून झाले का आता 1.5 महिन्यात नवीन बेदाणे आणि ही लोक रोज आयात करायला लागले. ह्या सगळ्या लोकांना ह्या बेदाण्याच्या हे राहुल बापना असू दे रवी बापना असू दे मगाशी आपण गेलो आणि जो कोण बटेज आहे सगळे पेपर आहेत आपल्याकडे याने आयात केला आहे. या लोकांना जरा शरम वाटायला पाहिजे की एवढ्या दिवसा शेतकऱ्यांना तुम्हाला मदत केली तुम्हाला अंगाला कापडानं आला त्याला कारण करोडो रुपये तुम्ही एवढं मोठं झाला की द्राक्ष बागायतदारांच्या जेव्हा बेदाना उत्पादकांच्या जेव्हा झाला थोडंसं तुम्ही ह्या बेदाण्याच्या उत्पादकाला द्राक्ष उत्पादकाला 4 पैसे मिळत होतं आणि लगेच तुम्ही इथं बेदाना आयात करायला कोणीतरी अमृतसरच्या पार्टीनं आणि त्याचा वॉशिंगला इथं घेतला आहे आणि ह्यो बेदाना आता बघा इकडे ह्यो बेदाना बघा ह्यो दर्जा बघा ह्या बेदाण्याचा अफगाणिस्तानच्या आणि ह्यो बेदाना तुम्ही ह्याला कलर मारून तुम्ही विकणार वॉशिंग करून रिप्रोसेसिंग करून ही 10 किलोची ही 10 किलोचा बॉक्स आहे प्रोसेसिंग प्रोसेस करते दोघी मार्गाला प्रोसेस करायला लागलेली ही बॉक्स ह्यो बेदाना प्रोसेस 10 किलोच्या बॉक्स प्रोसेस करून बदलून 15 किलोच्या बॉक्समध्ये भरून मार्केटमध्ये सांगलीच्या त्याला लावायचं आणि इथला बेदाना असं दाखवायचं कारण हा बेदाना एवढा दर्जाहीन आहे की ह्या बेदाना दर्जाहीन बेदाना ह्याला कलर मारून भानगड्या करून भारतीय बेदाण्याची बाजारपेठ बदनाम करायला लागली भारतीय बाजारातल्या बेदाण्याला खराब करायला लागली की भारतातलं बेदाना खराब आहे असं दाखवून द्यायला लागले. ही लोक खरोखर रवी बापणाच्या अपेक्षा नव्हत्या तुमच्याकडे असल्या आम्हाला नाही रिप्रोसेस तुम्ही करायला नाही पाहिजे ही प्रोसेस नाही तुम्ही ठाव पाहिजे होता रिप्रोसेसला तुम्ही मदत सुद्धा करायला पाहिजे मोर्चात सांगितलं किती बॉक्स सगळं तुम्ही या व्यापारामध्ये एवढं या व्यवसायामध्ये मोठे व्यापारी असतात तुमच्याकडनं तर ही अपेक्षा नव्हती आम्हाला तुम्ही अपेक्षा नव्हती. आता मला सांगा जो तुम्ही आता बघा तुम्ही समजत असलेला आम्ही लिगली आणलाय लिगली आणलं मोठं केलंय आणि ह्याच्यामुळे बेदाण्याचा भाव 10 रुपयांनी खाली आला आहे आणि तुम्ही राव जी काय तुम्ही एकटंच नाही कितीतरी ह्यात आयात केलेला आमच्याकडे रिपोर्ट आलाय एवढं म्हणजे आम्ही राव एवढं मोर्चात सांगितलं होतं तुम्हाला 6 महिन्यापूर्वी की बाबा
तुम्ही हे उद्योग करू नका, जरा थांबा, तुम्ही मदत करू नका परकीय बेदाण्याला इथं आता आणला की त्याला मध्ये वॉशिंग करायला स्टोरेजला ठेवायला हे असला काळा बेदाण्याला जर तुम्ही त्याला जर पिवळा करत असाल, गाढवं सुद्धा खाणार नाही हे आणि बेदाण्याला ह्याला प्रोसेस प्रोसेस करून करून भारताच्या जनतेला तुम्ही घालायला लागलाय. आणि इतर रेट पाडणार तुम्ही इथं रेट पाडणार आपल्या द्राक्ष उत्पादक क्वालिटीचा बेदाणा करतोय. आम्ही परवा असला साऊथ बेदाणा आफ्रिकेत होतो. साऊथ आफ्रिकेत आपल्या ह्याच्यावर process बेदाण्याला करून डिमांड किती आहे, त्याची दर्जा काय आहे, आणि तुम्ही असला बेदाणा इंडियन बेदाण्याच्या पूर्ण बॉक्समध्ये भरणार आणि इंडियन बेदाण्याचा कलर मारून त्या इंडियाचं नाव बदनाम करणार इथल्या शेतकऱ्याचं. हे दाखवा ते इंडियन बॉक्स मध्ये ही करायला लागले रिपॅकिंग करायला लागले दाखवा इंडियन मध्ये जे रिपॅकिंग करायला लागले बाहेर दाखवा आणि रेट पाडायला हे मोकळे झाले. रेट पाडून बदनाम आपला माल हो. तो बेदाणा भारतात असाला आहे म्हणजे ह्याला अख्यातून दिलाय, धरून दिलाय, काय दिलाय असेल त्या असला बेदाण्याचा पण असं मारून हे उभा करणार. ती रिपॅकिंग करून आपल्या ह्याच्यात बॉक्समध्ये भरतील. आता हा जर निघाली असता तर ह्याला पुन्हा रिपॅकिंग करायची काय गरज होती तुम्हाला? एक आणि दुसरा गोष्ट तुमच्याकडे एक रिसिप्ट रिपोर्ट आहे का? रिसिप्ट Receipt रिपोर्ट असेल तर दाखवा. तुम्ही रितसर आणला असला तर रिसिप्ट रिपोर्ट येतं आम्हाला दाखवा. असलं विष आणून याच्यावर प्रोसेस करून जर लोकांना घालत असाल आणि आम्हाला इथल्या उत्पादकांना बेदाणा उत्पादनाला तुम्ही बदनाम करत असाल तर याच्यापेक्षा मोठा गुन्हा कुठला सुद्धा नाही. द्रोहाचा गुन्हा आहे. तिकडल्या बॉक्स मधनं आणून इथं आपल्या इंडियन बॉक्स मध्ये भरताय का कशासाठी भरताय हा निघाली असलं तर हे बदलायला नाही. हाय असं मार्केटमध्ये सौद्यात लावायला पाहिजे. सौद्यात लावायला पाहिजे आपला आपल्याला. बेदाणा काळा किट आहे, तो बेदाणा देऊ नका. तो याच्या जरा सॅम्पल घ्या घेतो भाऊ. घेतलाय की? बॉक्स घ्यायला, एक बॉक्स घ्यायचा. बॉक्स घ्या. आता इथलं झालं आज जाऊया. चला चला